नमस्कार मंडळी. पोरांचा कसा खेळ चालू आहे बघा. आज सुट्टी आहे तर मला सांगतो दण खाऊन निवांत पोरं खेळत बसली ती. आणि इकडे बघा बघा ही कसा बिछाना पडलाय, मांदळा पसारा पडलाय. अजून कपडे बिपडे सगळी वाळून गेली. बरं भांडी त्या कोपऱ्यात बघा लय राहिले अजून. आमचं पण झालं आता ही जोडाजोडी. आता ही आता मी काय करायला लागलोय, झाडं छाटा लागलो या मांदळ. तर मला सांगतो ही झाडं हिरवी राहिली ती बघा. ही झाड हे वाऱ्याला तुम्हाला सांगतो ती खाली ठप मांदळा हिरवी राहिली. खालच्या साईडलाच ठपलंय चाललेलं. जी खाली लोंबायला लागली आता ती नाही, खालचं ठपा अजिबात ठेवायचं नाही. खाली लोंबायला लागलेलं ठपा ठेवून उपयोग नाही हो. की झाडाला वरचं ठप जी सरळ चालली आहे का ती याला आप आणतंय. खालच्या ठप्यात ही खाली चालली ह्याचा काहीच उपयोग नाही. हे ह्याच्यामुळे ही ठप खाली येते कळलं का. ह्याच्या वाजामुळं आता ही वरच्या वर ही ठप जातं व्यवस्थित ओके मध्ये. नाही बांधाय नाही, आपोआप ताकद येते या बघा. ही सीताफळीचं व्यवस्थित एकदम मी छाटून कसं लावले वर. लय जोरात आलं ही सीताफळीचं बघा. सीताफळी सगळी झाडं एकदम एकदम सीताफळ लय जोरात लावली ती वरच्या वर व्यवस्थित. पहिली सगळी झाडं ही होती बघा, डेरेदार सगळी बनली ती. बाकी काय लय करावं लागत नाही. ते जे मेन आहे ते खालचं जे ठपा येतं हे ठप नगा येतं बघा. आता ही ठपा काढला ही वरच्या ठप्याला नेटगा होतंय. आता ह्यातला ही शेंडा आणला का ही ठपा वर जातोय. ठपा अजिबात वाकत नाही. ती वरच्यावर असं गेलं पाहिजे. आता इथं तर तुम्हाला सांगतो ही झाड वर बांधाय पहिलाच आहे ना. ही काय झालंय अशी वर ताक एक काठी रावता का इथं. एक काठी राहून असं काठमाऱ्यानं वर बांधाय एवढं झाड म्हणजे वर जातं या. त्यातली ही जी राहू द्या बांधल्यानंतर पण आपल्याला ताकद येऊ द्या बांधल्यानंतर. ही आता ही व्यवस्थित छाटली बघा, त्याचं काय टेन्शन नाही. काठ्या रावाच लागते त्या. काठ्या रावल्याशिवाय झाडं व्यवस्थित राहत नाही. ती छाटून बुडकं झालं मोठं. आता हे जर बुडकं मोठं झालं पहिला झाडाचा बुडका मोठा आहे तर सगळं आहे बघा मित्रांनो. झाडं उंच गेली ना मग काय नाही अडचण. झाडं उंच गेली पाहिजे ते. ह्या घनेरीने एक मांदळ तुम्हाला सांगतो वैताग दिला ह्या घनेरीने. लय घनेरी तुम्हाला सांगतो सगळ्या ह्याच्यातनी झाडातनं मांदळ काढून टाकले द्या तरी सुद्धा येते त्याचं अजून. अडचणीत आली ते घनेरी. हो आहे नेमक्या जळणारच येते द्या ह्याला. बघा ही असल्या ही टणटणी मांदळ त्रास देते द्या. ही पुन्हा बघा मांदळ वाढतं या.
म्हणून ह्याला बारका आहे तोपर्यंत ह्याला निपटून टाकायचं. त्या साईडचं बघा आंबा जोरात आली आहे. साईड किती हिरवाचा छाटल्या तर आता लागले तर फुटायला. म्हशी आपल्या बघा हे झाड कसं आलंय. खालचं झाड जे आहे का हे असं नको आहे. वरच्या वर गेलं पहिले त्या आलेकडे ठपा आलेला. वरच्यावर गेलं ना शेंड आणलं का जातं या आपोआप वर जातं या. बाकी सगळी टकाटक मध्ये ही म्हशी आहे ह्या साईडला बघा सगळ्या. ही झाड गेलं व्यवस्थित बघा. ही झाड गेलं इकडे व्यवस्थित. आता ही जे ठपा आहे का ही हल्ला पाहिजे. ही असा वाकला नाही पाहिजे. वरच्यावर गेलं तर काय अडचण नाही. नाही ही खालचं आणतोय. वरच्या शेंड्याला अजिबात हात लावत नाही. जी खाली पसारते का इकडं आपलं केअर जाळाची सिस्टीम आहे बघा. आज ही धुणं सर्वांना सगळं काढले ह्या साईडला टाकून तिथं जाळतो. इकडं हाय आपला उखरंडा आणि ही आपली मका कशी आहे काळी झारकोडे. आर काळं भगार दिसतंय नुसतं गुडघ्यातनं वर गेलंय. त्या टोकाला आपली विहीर आहे. कशी आली आहे मका या दिवसात. नाद करायचं नाही शेती करायचं टॉप टॉप. बरोबर आहे नाही. शेती जोरात किती तर आहे बघा. नाही तर काय ना शेती जोरात लागते या. मोकळ्या शेतीचा काय उपयोग नाही. रोज आबातून शेतीत काय नाही असं होतं या. जरी 2-4 झाडं होती तेवढीच छाटली. तुम्हाला सांगतो कसं दिसते पटा या पटा मका आपला. लय जबरदस्त वातावरण. काळी झार भांगार आल्या नसती. पेपरण तर लय वाढली आहे. पेपरण ह्या खात्याला राहणार खात्यानं पेपरण मांदाळ वाढली आहे. या आम्ही झाडं अशी एवढी उंच आली ती. पाणी जरा जास्त झाले. आता पाणी सोडू नका म्हणले आम्हाला. अजिबात पाणी सोडू नको. का झालं तिथं का राहत आहे. होय बरं होय होय. काठेरावाळीस कुठं चाल नारळ बघा. तेव्हा त्या साईडचा सुद्धा जोरात नारळ आला आणि ह्या साईडचं बी नारळ जोरात आली. आता 1-2 वर्षांनी बघा लय जबरदस्त नियोजन दिसणार आहे. मॅच काढलंय बघा. इकडं ही भांडी राहिली ती अजून. इकडे ही घासायची. धुणं सर्वांना सगळं काढायचं चालू आहे ना. कटर करते का हा त्या फळा अन्नाच राहू दे. हाय कर तेवढं फरल की सगळं संपवलं तर. बर ठीक तर ठीक आहे. इकडं फोन आहे तिकडे कुठं पळा लागली शेजार शेत ही अडकून ठेव. ही अडकव द्या नीट तरी किती असे येते का अडकाल तुला. आणि इकडं हॅलो हा बोलतोय मीच. बोला. नाही ना मराठी शाळेपासून वर यायचं. मराठी शाळेपासून वर यायचं. 3 किलोमीटर आहे. हा या घेत ना गावात नाही विचारायचं सांगतेच तुम्हाला. हा कच्चा रोड आहे बरं येतंय. हा तर काय झालंय फॅन आली ती भेटायला. आणि फॅन म्हणण्यापेक्षा त्यांचं मिस्टर हरवल्यात म्हणजे रसून गेल्यात. ते म्हणते ते व्हिडिओ टाका दादा म्हणून ती बिचारी आली आहे बघा.
आता बघू आल्यानंतर आता गावात आली ती त्यांना सांगितलं यायला. त्यांचं मिस्टर रागारागानं घर सोडून गेले तर व्हिडिओ टाका म्हणते ती. तर तुम्हाला मी सांगतो नंबर ही फोटो टाकतो दुसऱ्या व्हिडिओत. चला भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.